वंदे मातरमचा वाद पुन्हा एकदा रंगतोय। अबू आझमी यांच्या मुंबईच्या घराबाहेर भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत यावेळी हुज्जत घातली। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याने ठिकठिकाणी त्याचा समूहगान आज होणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा वंदे मातरमचा नारा होणार आहे। ही सध्या दृश्य आपण बघतोय। अबू आझमींच्या मुंबईच्या घराबाहेर भाजयुमोचे कार्यकर्ते आलेले, पोलिसांशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली त्याचे दृश्य। 150 वर्ष वंदे मातरमला पूर्ण होत आहे। त्या हिशोबाने आम्हाला वंदे मातरम इथे म्हणायचं आहे आणि त्यासाठी आम्ही व्यवस्थितपणे पत्र दिलंय, बीएमसीला दिलंय, पोलीस स्टेशनला दिलंय, त्याच्यानंतर सगळ्यांना पत्र व्यवहार केलाय। आता लास्ट मोमेंटला हे म्हणतात आहे की तुम्ही इथे वंदे मातरम बोलायचं नाही, इथे थांबायचं नाहीये, तुम्ही तिथे करा, तुम्हाला तो स्पॉट दिलाय। आता वंदे मातरम म्हणण्यासाठी का आम्हाला स्पॉट घ्यावा लागेल का? वंदे मातरम आम्ही कुठे म्हणू शकतो, आमचा अधिकार आहे तो। तर या पद्धतीने कसं करू शकतात की बाबा इथे नाही बोलू शकत आहे, तिथे करा? म्हणजे एका व्यक्तीला तुम्ही एवढं प्रोटेक्शन देता म्हणजे आम्ही वंदे मातरम पण नाही म्हणायचं। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। शिल्पा, आता या घटनास्थळावर नेमकं काय घडतंय? सगळी परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते हे अबू आझमी यांच्या घराच्या बाहेर वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी आले होते आणि सध्या जर माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर अबू आझमी यांचं घर काही फुटाच्या अंतरावर आहे आणि त्या अगोदरच पोलीस बंदोबस्त लागलेला पाहायला मिळतोय, बॅरिकेड्स लागलेले आहेत। भाजपचे जे कार्यकर्ते अबू आझमी यांच्या घराच्या बाहेर गेले होते त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलेला आहे। भारत मातेचा फोटो, तिरंगा झेंडे ह्या भाजप कार्यकर्त्यांच्या हातामध्ये होते आणि त्याच दरम्यान वंदे मातरम हे गीत अबू आझमी यांच्या घराच्या बाहेर गायलं जाणार होतं। मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अबू आझमी यांच्या घराच्या बाहेरून काही फुटाच्या अंतरावर बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि बॅरिकेड्स देखील लावलेले पाहायला मिळत आहे। सगळे कार्यकर्ते जे आहेत ते इथे एकवटलेले आहेत आणि आज आम्ही वंदे मातरम हे गीत गाणार असं देखील या भूमिकेवर भाजपचे कार्यकर्ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लागलेला आहे। त्याचबरोबर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते गेट ऑफ इंडियाचा जो स्पॉट आहे त्या स्पॉटवर येऊन थांबलेले आहेत आणि 365 दिवस आमच्या हातात आहेत। त्या 365 दिवसामध्ये एक दिवस तरी आम्ही अबू आझमी यांच्या घराच्या बाहेर वंदे मातरम हे गीत गाऊ असं देखील या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे। मात्र पोलिसांनी त्यांना वारंवार विनंती केलेली आहे की तुम्ही इथे हे गीत गाऊ नका किंवा भारत मातेचा फोटो असेल, तिरंगा झेंडे असेल ते घेऊन तुम्ही गेट ऑफ इंडियाचा जो परिसर आहे तिथे जा, तिथे ते गीत गा अशी विनंती केलेली आहे। मात्र जे हे कार्यकर्ते आहेत ते पोलिसांना हेच सांगत आहेत की आम्ही कुठेही गीत गाऊ शकतो, आम्हाला अबू आझमी यांच्या घराचा बाहेर किंवा अबू आझमी यांच्याशी काही संबंध नाही, मात्र आम्हाला इथेच वंदे मातरमचं जे गीत आहे ते इथेच गायचं आहे अशा या भूमिकेवर ठाम आहेत। आणि सध्या जर पाहिलं तर जे कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आज दिवसभरामध्ये वंदे मातरम हे गीत अबू आझमी यांच्या घराच्या बाहेर गायलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी असा देखील अबू आझमी यांना इशारा दिलेला आहे की तुम्हाला जर वंदे मातरम या गीताचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा देश सोडून जा असा इशारा कार्यकर्त्यांनी देखील दिलेला आहे। अनेक वेळा आपण वंदे मातरम या गीताचं संपूर्ण गायन होईल असं जेव्हा भारत सरकारने सांगितलं त्यानंतर अबू आझमी यांनी त्यांची जी भूमिका स्पष्ट केली विरोधातली, त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील अनेक टीका अबू आझमी यांच्यावर केलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र सध्या भाजपचे कार्यकर्ते देखील त्यांच्यावर टीकाच करताना पाहायला मिळत आहे। त्यांना जर वंदे मातरम या गीताचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा देश सोडून जावं, मात्र आम्ही वंदे मातरमचं गीत हे अबू आझमी यांच्या घराच्या बाहेर या स्पॉटवर गाणार असल्याच्या भूमिकेवर भाजपचे कार्यकर्ते सध्या ठाम असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जरी लागला असला तरी भाजपचे कार्यकर्ते वंदे मातरम हे गीत गाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा।